त्यानुसार 10% संख्याबळ हे कोणत्याकडे नाही, म्हणून विरोधी पक्षनेता नेमता येत नाही. तरी जर नियम बाह्य जर करायचं जर ठरलं तर त्याचा अधिकार फक्त विधानसभा अध्यक्षाला किंवा सभापतींना आहे, म्हणून घेतात हे पाहावं लागेल. सर, संजय राऊत असं म्हटले की त्यांची सुरक्षा काढली राजधानीची, त्याच्यावर म्हणजे की ज्यांना कोणी चापट मारू शकत नाही त्यांना सुरक्षा दिली जाते. भाजपचे लोक, शिंदे पळून गेलेले लोक, अशा लोकांना सुरक्षा दिली जाते. देणं किंवा काढणं हे सरकारची भूमिका वठवत नाहीये. संजय राऊतला मुळामध्ये ही प्रोसेस माहीत नाहीये. याची याच्यासाठी असलेली एक कमिटी आहे, जैन म्हणूनचे अधिकारी त्या कमिटीचे अध्यक्ष. त्या कमिटीमध्ये कुणाला कोणती सुरक्षा द्यायची याचा आढावा घेतला जातो. आता जितेंद्र आव्हाडाला सुरक्षा दिली गेलेली आहे, एक्स्ट्रा दिली गेलेली आहे. तो काय पक्षाचा आहे, सत्ताधारी पक्षाचा आहे. असे नेते आहेत त्यांना सुरक्षा दिलेली आहे. उबाठाच्या काही नेत्यांना किती लोकांना सुरक्षा, आणि म्हणून नेते सुरक्षा ते विरोधी पक्षनेता पद एक तर राहिलं नाही, तो विधान परिषदेचा सदस्य नाही. मग अशा वेळेला त्यांना सुरक्षा द्यायची की नाही द्यायचं याचा निर्णय कमिटी घेते, आणि तो कमिटीने जवळपास हे सर्व पदं गेल्यानंतर 4 महिन्याच्या कालावधीनंतर घेतलेला निर्णय, म्हणजे कोणत्या घाई गडबडीत हा निर्णय घेतला नाही. म्हणून आता संजय राऊत सारख्याला सुद्धा कोणी चापट मारत नाही, परंतु तरी त्यांना सुरक्षा देण्यात आलेली. राज ठाकरेंची आणि शिंदेची भेट आहे, त्यावर संजय राऊत बोलले की हे अस्मिता आणि स्वाभिमानाचे शत्रू आहेत. संजय राऊतला अस्मिता हा शब्द कळतो का? अस्मिता कशाला म्हणतात? दरवेळेला मराठीचा मुद्दा काढायचा, मराठीच्या अस्मितेसाठी. म्हणजे ही सगळी ठेकेदारी ही उभाटाची आहे का? म्हणजे अस्मिता कोण? संजय. महाराष्ट्राची अस्मिता कोण? तर उभाटा. मराठीचा मुद्दा तो उभाटाचाच. हिंदुत्व कोणाचं? उभाटाच. आणि ह्या त्याच्या खाली जे काही सोंग ढोंग करतायत ना, महाराष्ट्राने आता ओळखलेलं आहे. आता राजसाहेबांनी कुठं जावं कुठं जाऊ नये याच्या सुद्धा आचारसंहिता यांनी तयार करायच्यात का? महाराष्ट्राची अस्मिता जपणारे सर्व महाराष्ट्रामध्ये अनेक मान्यवर नेते आहेत. मी कोणा एका पक्षाच्या नेत्याचं नाव घेत नाही. अनेक लोक आहेत त्यांना महाराष्ट्र अस्मितेचं जतन कसं करायचं याच्याबद्दलची माहिती आहे. म्हणून संजय राऊत सारख्या डुबलेल्या पक्षाच्या प्रवक्त्याने असे वक्तव्य करणं हे लोकांना आवडत सुद्धा नाहीत, आणि लोक त्याच्याकडे लक्षही देत नाहीत. विलीनीकरण झाले असतील तर भुजबळ राज्यसभेत झाल्यानंतर भुजबळ राज्यसभेवर जाणार होते असं अजित पवारांनी आम्हाला याबाबत सांगितलं, अमोल कोल्हे यांनी केलं. बघा, आता हा विलीनीकरणाचा मुद्दा मागे पडत चाललेला आहे. आज अजितदादा हयात नाहीत, म्हणून आता कोणी काय स्टेटमेंट केलं, काय ठरलं होतं, काय बोलणं झालं होतं, या प्रत्येक वाक्याला आता प्रश्नचिन्ह. म्हणून भुजबळ मागे एकदा राज्यसभेवर जायच्या तयारीत होते, परंतु आता नेमकं त्याच्यावरचे समीकरण सर्व बदलल्यामुळं आता कोण राज्यसभेवर जाईल, कुणाची वर्णी लागेल, यावर आता भाष्य करणं मला वाटतं गैर आहे. राज ठाकरे असं म्हटले की महाराष्ट्र सध्या ICU मध्ये आहे, आणि हा विकास नाही तर सूज आहे. महाराष्ट्र हा ICUत नाही. ICUची जी होता करोनाच्या काळामध्ये किंवा उबाटाच्या राज्यामध्ये ज्या ICUमध्ये होता त्याच्यातून बाहेर काढायचं काम आता महायुतीने केलेलं आहे. तुम्ही पाहत असाल अनेक प्रकल्पाला चालना दिलेली आहे. मुंबईमधलेच अनेक प्रोजेक्ट हे रन झालेले आहेत. म्हणून अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, मेट्रो असतील, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहिल्या ते झालेल्या आहेत. नवी मुंबईचं विमानतळ असेल, या सर्व गोष्टी आता रन झालेल्या आहेत, म्हणजे थांबलेल्या नाहीत, आता चालू झालेल्या आहेत. म्हणून सूज उतरवण्याचं काम या महायुतीने केलेलं आहे, आणि भविष्यामध्ये महाराष्ट्र हा अग्रसर घेऊन जाण्यासाठी सर्वांचं सहकार्य, राजसाहेबांचं सुद्धा सहकार्य आम्ही घेणार आहोत.
भूमिका आहे की हा खटला हिरे यांनी लढावा, आम्ही या खटल्यातून बाहेर पडणार, आम्ही कोर्टाला विनंती करणार आहोत की यात आमचा सहभाग नाही, ज्यांनी खटला दाखल केला आहे ते खटला चालू. संजय राऊतने ही माकड कोलंटी उडी घेतलेली आहे. जेव्हा हिरेने खटला दाखल केला होता त्या टायमाला त्या सामनामधले लेख तुम्ही बघा, अशा आविर्भावामध्ये ते समोर गेले होते. आणि आता शेपटी घालण्याचं जे काम आहे ते आता संजय राऊत करतायत. त्यांना सुद्धा माहिती आहे की त्या वेळेला केलेले आरोप बिनबुडाचे होते, चुकीचे होते, म्हणून कदाचित आता आणखीन तोंडावर आपटी पडू नये म्हणून ते मागे होत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शासकीय ड्रायव्हरला बाहेर काढून आणि अनिकेत तटकरे यांनी स्वतः गाडी चालवली आहे. शासकीय ड्रायव्हरला बाहेर काढून गाडी चालवल्याने अनिकेत तटकरे यांनी त्यांच्यावर टीका होती आणि राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिकेत तटकरे यांच्यावर टीका व्हायली आणि घातपात झाला असता तर याला जबाबदार कोण, असा एक प्रश्न उपस्थित झाला. एकतर शासकीय गाडी वापरताना शासकीय कर्मचारी असणं आवश्यक आहे. त्या अधिकाऱ्याची किंवा त्या ड्रायव्हरची ती जबाबदारी असते. आणि अशा वेळेला कोणताही अनुचित घटना घडली ते एक जबाबदारी फिक्स होते. म्हणून एक तर शासकीय वाहन वापरताना तुम्ही ते शासकीय कर्मचारीच घेतला पाहिजे, हे नियम आहेत. असा कोणीतरी उत्साहाच्या भरात ड्रायव्हिंग सीटवर बसून जर त्या उत्साहाच्या भरात काही जर अघटित जर घडलं तर त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न उपस्थित होतो. म्हणून जे VIP आहेत, जे मागं बसलेले असतात, त्यांनीसुद्धा ड्रायव्हरच्या सीटवर हा सरकारी कर्मचारीच असला पाहिजे, ज्याचं आपण सर्वांनीच भान ठेवलं पाहिजे. राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात हजर राहणार आहेत. त्यांना ठाण्यामध्ये काळे झेंडे दाखवण्यात आले, परंतु RSS मानहानी याचिकेसंदर्भात त्या ठिकाणी हजर राहणार आहेत. संघटनेच्या मानहानी प्रकरणी भिवंडी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीसाठी लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज न्यायालयात हजर राहणार आहेत. राहुल गांधी आज न्यायालयात हजर राहणार आहेत. न्यायालयाचा आदर करावाच लागेल ना. त्यांनी जे काही बेताल वक्तव्य केलं होतं सावरकरांच्या विरोधात, संघाच्या विरोधात, त्याच्यानुसार त्यांच्यावर खटला दाखल झालेला आहे. तुम्ही बोलताना मग ते जे काही खटला दाखल केला त्याला तुम्हाला समोर जावं लागेल. म्हणून राहुल गांधी आज येत आहेत, ते काय खटल्याला उपस्थित राहतील याच्यात काही ही बातमी नाही. परंतु कायद्याच्या पुढं कोणीही कितीही मोठा असला तर त्याला कायद्यापुढं यावंच लागेल, हा मेसेज मला वाटतं या माध्यमातून लोकांकडे गेलेला आहे. काळे झेंडे दाखवणार राहुल गांधी हा अपयशी माणूस आहे. खरं तर सत्ताधारी पक्षाच्या कोणी काळे झेंडे दाखवायला नकोत. फक्त आता काळे झेंडे दाखवण्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घेतला पाहिजे. कारण की इतकं डुबवलं त्या काँग्रेसला, आता काँग्रेस शिल्लक राहिलीच नाही. त्यांना आता हद्दपार करण्याचं काम स्वतः राहुल गांधी करतायत. म्हणून त्या लोकांनी सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. मुंबईमध्ये 57 मराठी शाळा बंद पडण्याच्या वाटेवर आहेत. सध्या मराठी राजभाषेच्या दिनाचे प्रगम बदलावे असताना मुंबई शहर उपनगरातील मराठी माध्यमाच्या 57 शाळा बंद पडण्याच्या वाटेवर. कोणतीही मराठी शाळा बंद पडणार नाही याची सरकार दखल घेते. परंतु ज्या शाळेमध्ये मुळात अत्यल्प म्हणजे विद्यार्थीच नाहीत आणि शाळेच्या चालवतो या नावाखाली कोणी जर आपलं उखळ पांढरं करत असेल तर त्या शाळेवर कारवाई जरूर केली जाईल. परंतु मराठी शाळा बंद होऊ देणार नाहीत. चंद्रपूर महापालिका निवडणुकीत झालेल्या गोंधळाबाबत काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती होती. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी माफी मागितली. बैठकीच्या सुरुवातीलाच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि KC वेणुगोपाल यांची विजय वडेट्टीवारांनी माफी मागितली की नाही हे सर्व आणखीन गुलदस्त्यात आहे. परंतु एवढं निश्चित आहे की महाराष्ट्रामधली उरली सुरलेली जी काँग्रेस आहे ती अस्थिर आहे. त्यांच्यामध्ये 2-3 गट निर्माण झालेले आहेत आणि त्या गटाचा परिणाम या सगळ्या निवडणुकीत झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून आता काँग्रेस पुढे त्याचं भवितव्य काय या संदर्भामध्ये ती चर्चा होती आणि त्या चर्चेमध्ये नेमकं काय घडलं त्या तिथं असलेल्या मीटिंगमध्ये असलेले लोक तेच याबद्दल स्पष्ट सांगू शकतील. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचं प्रथमच भाष्य आले. तेलंगणाचा खटला मी लवकर दिला, खटला कुणाकडे द्यायचा याचा अधिकार सरन्यायाधीशांना, मी तर सरन्यायाधीश झालो त्यावेळी मी कुणाचा खटला काढून घेऊ शकत नव्हतो किंवा लवकर घ्या असंही सांगत नव्हतं, असं ते म्हटले. भूषण गवई साहेबांनी काही तत्त्व हे पाळलेली आहेत.
जेव्हा ते न्यायाधीश होते त्या टायमाला त्यांना जो योग्य वाटला तो निकाल त्यांनी दिला, परंतु सर्वोच्च न्यायमूर्तीने जो काही खटला वर्ग केला होता, हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाल्यानंतर सुद्धा त्यांनी दिलेल्या निकालाला कुठेही त्यांनी आक्षेप किंवा त्याच्या क्रॉस जाऊन इतर निकाल घेतला नाही. हे खऱ्या अर्थानं जे घटनाच्या उच्च पदावर बसलेले आहेत त्यांनी ही पाळलेलं नैतिकता जे आहे ती वाखाणण्याजोगी आहे. खरं तर भूषण गवई साहेबाचं या प्रकरणामध्ये अभिनंदन केलं पाहिजे. आमदार रोहित पवार आज पुन्हा दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहे. अपराधाची सत्यता बाहेर आणण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. रोहित पवारांकडे अनेक प्रश्न आहेत, अनेक शंका आहेत, अनेक आता दुसरी तिसरी त्यांची पत्रकार परिषद होते. त्यांनी दरवेळेला एक नवीन जे काही त्यांना आरोप लावायचे ते त्यांनी दिलेले आहेत. मला वाटतं या सर्व पत्रकार परिषदेची दखल जी तपास यंत्रणा आहे ते घेत असतील आणि त्यानुसार सुद्धा चौकशी किंवा तपासाची गती ते देत असतील. म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेतली म्हणून काय चुकीचं केलेलं नाही. तर त्या पत्रकार परिषदेमधून जर काही त्यांना आउटपुट मिळालं यंत्रणेला तर त्या दिशेने सुद्धा तपास हा केला जाईल. ठीक. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास 120 अशा घटना घडल्या आहेत बिबट्या दिसण्याच्या. त्यामुळे 3 जणांना जीव गमवावा लागला, तर 300 पेक्षा अधिक जे जनावरे आहे, गोधन आहे, तो देखील फस्त करण्यात आलेला आहे. हे गंभीर बाब आहे जिल्ह्यासाठी. पहिल्यांदा असं घडतंय. यावर काय उपाययोजना केली जाणार आहे का? या वर्षी तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर इतका प्रचंड प्रमाणात झाला आहे. पूर्वी बिबट्यांना पकडणे किंवा त्याला ठार मारण्यासाठी केंद्राची परमिशन लागत होती. ती आता सरकारने ते घेतली पण आहे आणि त्या पद्धतीने कारवाई सुद्धा केलेली आहे. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा वन अधिकारी जे असतील त्यांना विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत आणि म्हणून आता बिबट्याचा जो वाढता प्रभाव होता तो आता कमी झालेला आहे. निश्चित काही दुर्दैवी घटना घडल्यात, काही जनावरं मेलेली आहेत, काही तर माणसं मेलेली आहेत आणि म्हणून असे प्रकार घडू नये म्हणून सगळ्या उपाययोजना या वन विभागातर्फे या ठिकाणी जिल्ह्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. कोर्टाने बंदी घातलेली असताना शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी होते. त्यावरून जे काही महापौरांनी पण आक्षेप घेतला होता आणि आयुक्त ते म्हणतात की बॅनर काढायला गेले तर नगरसेवक किंवा नेत्यांचे लोक आम्हाला फोन करून दर देतात की तू जर बॅनर काढशील तर तुला जीबी मध्ये बघून घेऊ, अशा आत्महत्या त्यांनी व्यक्त केली. काही नाही, शहरातलं विद्रुपीकरण होण्यासाठी जे काही बॅनर शहरामध्ये लागले जात आहेत ते कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्याही नेत्याचे असो, आयुक्तांनी तातडीनं काढले पाहिजे. महापौरांनी तशा सूचना दिलेल्या आहेत. आयुक्तांनी त्याचं काम केलं पाहिजे. आजही एक दुर्दैवी घटना घडली, बॅनर काढताना एकाचा शॉक लागून जीव गेलेला आहे. म्हणून न्यायालयाचा अवमान आपण करतोय की काय असं एकंदर दिसतंय. म्हणून मी आयुक्तालय सांगेल की कुणाचीही पर्वा न करता, कोणाच्याही दबावाला बळी न पडता पाहून घेईल म्हणजे काय, आनंदाचा एखादा 2 दिवसाचा आपण समजू शकतो. एखादा मोठा उत्सव असेल तर 2 दिवसाचे बॅनर लागणं हे काही गैर नाही आहे, परंतु कायमस्वरूपी ते बॅनर त्या शहरामध्ये असणं, शहराला विद्रुपीकरण करणं आणि त्याच्यामुळं घडणारे अपघात याची जबाबदारीसुद्धा फिक्स झाली पाहिजे. आज ज्या बॅनरमुळं ज्या कर्मचाऱ्याचा जीव गेला ते बॅनर कोणाचं होतं त्याच्यावर गुन्हा नोंद करा. आयुक्तांनी या बाबतीमध्ये स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. नसता हायकोर्टाचे स्ट्रक्चर तर आहेच आहे, परंतु आम्ही सुद्धा या प्रकरणामध्ये गांभीर्याने लक्ष घालू. शहराच्या पाणी प्रश्न आता उन्हाळ्यात सुरू झालाय तर गंभीर होत आलाय. अनेक ठिकाणी टँकर सुरू होत आहे, त्यावरती कोर्टाने देखील सवाल उपस्थित केले. काल मनपा आयुक्तांनी कोर्टामध्ये असं स्पष्टीकरण दिलंय की अजून पुढील 45 दिवस हे पाणी नवीन योजनेतून पाणी पुरवठा शक्य नाही. त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पाणी मिळेल, पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवली. काल परवाच्या दिवशी हायकोर्टाने दिलेल्या सूचनेनुसार काल आयुक्तांनी सर्व त्या पाणी पुरवठा संदर्भामध्ये स्पॉट व्हिजिटा केल्या. त्या ठिकाणी जे काही त्याचा अहवाल होता तो न्यायालयाला सादर केलेला आहे. न्यायालयाने त्याच्यात काही त्रुटी काढलेल्या आहेत. तर हा परिपूर्ण अहवाल नाही असं न्यायालयाचं मत त्यांनी नोंदवलेलं आहे. म्हणून तो परिपूर्ण करण्यासाठी किंवा वॉटर सिस्टीम जी आहे ती तोपर्यंत रन करू नका असं न्यायालयाने स्वतः सांगितल्यामुळं आता ही परिपूर्ण होण्यासाठी जो कालावधी लागतोय तो जवळपास 45 दिवसाचा त्यांनी सांगितला आहे. परंतु आमचा प्रयत्न राहील त्यापूर्वीच 1 महिन्याच्या आतमध्येच ही पाणी पुरवठा योजना पुन्हा चांगली कार्यान्वित झाली पाहिजे. त्यासाठी जी काही यंत्रणा कार्यान्वित करायची किंवा जे काही मॅनपॉवर लागेल ते आयुक्तांनी निश्चित लावावं आणि त्याच्यामध्ये
थोडी स्पीड घेतली तर हा उन्हाळ्यामध्ये लोकांना पाणी मिळेल ही त्यांच्याकडून आमची अपेक्षा सुद्धा आहे. सर हिंदी आरएसएस मानहानि केस में राहुल गांधी आज भिवंडी कोर्ट में पेश होने वाले हैं। राहुल गांधी ने हमेशा देश के विरोध में या तो किसी पक्ष के विरोध में या किसी महात्मा के विरोध में स्टेटमेंट देने का उनका एक अपना है. भिवंडी की केस में उन्होंने आरएसएस के ऊपर कुछ गंभीर आरोप लगाए थे. आरएसएस संगठन के नेताओं ने वो भिवंडी कोर्ट में न्यायालय में दावा दाखिल किया है और उसके लिए राहुल गांधी को आज कोर्ट में बुलाया गया है. उपस्थित रहना ये ज़रूरी है, न्यायालय ने भी वैसे कहा है. इसलिए राहुल गांधी वो कोर्ट की केस अटेंड करने के लिए भिवंडी के न्यायालय में जाएंगे ज़रूर. प्रकाश आंबेडकर ने कहा है कि नरेंद्र मोदी ने भारत की संप्रभुत्व को बेच दिया. देखो जिसकी उसकी अपनी अलग अलग राय होती है. प्रकाश आंबेडकर ने जो कहा है वो उनका तरीका है, वो उनको जो लगता है वो टिप्पणी उन्होंने की है और लोकशाही में ऐसी टिप्पणी करना किसी को उसको रोक नहीं सकते और उन्होंने किया है तो शायद ही इस टिप्पणी का भी सरकार ने दखल लेना चाहिए. एआई समिट में कांग्रेस के युवा कांग्रेस के पोस्टर भी दिखाए और इसके नारे भी लगाए. देखो अब ये एआई के बारे में अलग अलग राय सभी लोगों की है, अलग अलग पक्ष की है और इसके बारे में कुछ दिनों में जब ये रूटेगा वो टाइम ये इनकी सबकी नारेबाजी बंद होगी. रोहित पवार आज एक प्रेस कॉन्फ्रेंस लेने वाले हैं. अजित पवार के प्रेस हादसे में मौत हुई. रोहित पवार आज दिल्ली में शायद कॉन्फ्रेंस ले और अच्छी बात है ना. उनके पास कुछ अगर एविडेंस है तो दिल्ली से भी कोई जो एजेंसी इस मामले की तहकीकात कर रही है तो उसके अंदर उनको भी उसका काम आएगा, उनको सपोर्ट होगा. उन्होंने जो आरोप किया है उसके ऊपर अगर उनके पास पुख्ता सबूत है तो उनकी छानबीन जरूर की जाएगी. चला 11:30 वाजले चला. महापुराचे नाही, बोलू ना ते